नमस्कार. चला तर मग आज करूया लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की. इथे मी शेंगदाणे 1 वाटी घेतले आहेत आणि ते चांगले भाजून त्याची साल काढून घेतले आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे. आता हे आपल्याला चांगलं वितळू द्यायचं आहे आणि इथे मी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने गूळ घेतला आहे. आता आपल्याला तो गूळ पूर्ण तुपामध्ये विरघळू द्यायचा आहे आणि इथे मी शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतला आहे. आपल्याला इथे एकतारी पाक करून घ्यायचा नाही. हे बघा, या पद्धतीने फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आणि ही बारीक केलेलं कूट टाकून घ्यायचं आहे. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मिश्रण आता एकत्र करून आपल्याला हे तूप लावलेल्या ताटीमध्ये तापून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं मिश्रण कढई सोडलेलं आहे. आता हे ताटामध्ये काढून घेऊन याची चांगले एक आकार देऊन त्याची चिक्की बनवून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि इथे माझी चिक्की तयार. थँक्यू.